अर्चाजी ढवळे यांचा संघ म्हणजेच वडगाव त्याला फाईट करेल रॉयल कॅफे तुरमाळे. तुरमाळे संघाचा फॉर्म मग रेग्युलरचा असू द्या अथवा 40+चा. ज्ञानेश्वरजी गायकर आज आमच्याकडे उपस्थित आहेत, त्यांनाही खेळवावा असे आमची प्रामाणिक इच्छा आहे. कारण खूप जुना जाणता आणि अतिशय उत्तम दर्जाचा खेळाडू, निष्ठावंत खेळाडू. नक्कीच निष्ठावंत खेळाडू, परंतु शुभमुद्रेसाठी आमचे समीरदादा तांडेल यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. शुभमुद्रे याच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी समीरदादा तांडेल यांच्याकडून तब्बल 500 रुपये देण्यात येतील. जावई बापूनं पैसा गेला तर काय, जावई बापूने पैसे कमवायला पाहिजेत. म्हणूनच बक्षीस पहिल्याच सामन्यामध्ये फार मोठी बक्षीस आपण पाहिली, ज्याच्यामध्ये 3000 रुपये, नंतर विकेटला सगळी बक्षिसं होती. आणि त्या पहिल्या सामन्यामध्ये 2 विकेट हॅट्रिक्स आपण पाहिल्या कल्पेशच्या. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहे ऋषी गडगे. फटका पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक पुन्हा थोडासा फंबल झाला. रन्स मात्र मिळेल 1. अनेक वेळेला दिनेश गायकर आणि ज्ञानेश्वर गायकर अशी सलामी जोडी आम्ही अनेक वेळा अनेक वर्षापासून तुरमाळे संघाची पाहत आलो आहे. आज ज्ञानेश्वर गायकरचा खेळ पाहिला तर 40+ खेळताना पाहिला आणि काल त्यांनी फायनली जिंकली आहे. त्याच्यामुळे खूप उत्तम खेळ ज्ञानेश्वरचा कायम राहिला आहे. दिनेश आजही रेग्युलरमधून चांगला खेळतो, त्याचंही कौतुक करूया. दिनेश गायकर आणि शुभम उद्रे ऑन स्ट्राईक. फटका चांगला आहे, जागा रिकामी आहे बहुतेक, पण नाही. क्षेत्ररक्षक धावला आहे, एक्स्ट्रा कव्हरच्या मधून डीपपर्यंत धावत गेला आणि तिथून मात्र बॉलला त्यानं स्टॉप केला. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यात आलं आणि या बोर्डवर धावा लागत आहेत 5. खऱ्या अर्थानं समीर सर विचार केला तर 40-42 धावा पोंजे संघासाठी फार मोठ्या नव्हत्याच मुळात. तशा परंतु काही गोलंदाजी झाली आहे, अफलातून गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पानसी संघाच्या गोलंदाजाने केलं आणि पुन्हा एकदा तो सामना वाचवला. त्याच्यामुळे त्यांचंही कौतुक. सिंहगडातील पहिला सामना, या सामन्यामध्ये मात्र पहिली विकेट घेण्याचा मान ऋषी गडगेला जरूर लाभला होता, परंतु यष्ट्यांच्या पाठीमागे योगेश दादा थोडीशी चूक करताना बॅटची मोठी एज लागली आणि योगेश पाटील आणखीन एक वडगाव. हे क्रिकेट म्हटलं ना, लक्ष वडगाव हे नाव आजही आम्हाला सगळ्यांना आठवत. दरम्यान मात्र व्हाईट बॉल आणि एक नव्या मुलांना जुन्या गोष्टी काही महत्त्वाच्या असायला पाहिजेत अवगत. लक्ष वडगाव नाव म्हटलं की फक्त एकच नाव यायचं, योगेश पाटील. योगेश पाटीलच्या रूपानं वडगावचं नाव क्रिकेटच्या पटलावरती फार मोठं झालं आणि स्वतः योगेशनं ते केलं आहे. व्हाईट बॉल आणखीन एक अवांतरची रन्स, परंतु त्या योगेशनं, कारण सगळीच मुलं क्रिकेटकडे फक्त लक्ष देत नाहीत, तर करिअर, क्रिकेट, शिक्षण, करिअर, शिक्षण आणि त्याचबरोबर संसार, या सगळ्याही गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. नक्कीच सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतील, परंतु या दरम्यान आपण बघतोय आमच्या सावळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य सुनील माळी यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल या आपण आपलं मनापासून स्वागत. त्यानंतर त्यांच्या समवेत आपण बघतोय या मोपाडा परिसरातील एरिया कमांडर म्हणून ज्यांची ओळख ती अजिशेठ सावंत, त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांनाही विनंती असेल या आपण मंचावर आपलंही मनापासून स्वागत. फटका फसला आणि अखेरकार शुभम उद्रेची विकेट ऋषी गडगेने मिळवलीच. जो प्रयत्नशील होता विकेट कमावण्याच्या आणि ते मात्र कमावलं जात आहे. विकेट क्रमांक 1, षटक क्रमांक 1 संपलं. 1 बाद 7 धावा पूर्वार्धामध्ये लागत आहेत रॉयल कॅफे तुरमाळे संघाच्या. तर अजून एक पारितोषिकाची रक्कम या ठिकाणी वाढवण्यात आली आहे. रॉयल कॅफे संघाच्या या कोणत्याही फलंदाजानं जर का षटकारांची हॅट्रिक लगावली तर तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक त्याला देण्यात येईल. आमचे समीरदादा तांडेल यांच्याकडून आता मात्र या पारितोषिकासाठी पुन्हा एकदा अनाउन्समेंट करण्यात येते. रॉयल कॅफे संघाचा आदित्य पाटील तुरमाळे संघ खेळतोय आणि बऱ्याच दिवसानंतर आज रोहित गायकर तुरमाळे गावचे उत्कृष्ट समालोचक, तेही कामात खूप बिझी, त्याच्यामुळे समालोचनाकडे दुर्लक्ष थोडंसं जरूर झालं आहे आणि व्हायला हवं, कारण काम महत्त्वाचं आहे. परंतु हे सगळं सांभाळत आज आपल्या टीमसोबत ते त्यांच्या सपोर्ट सिस्टीम म्हणून पुन्हा एकदा येत आहेत. त्यांचंही करूया कौतुक.
कवी मनाचा माणूस, अतिशय उत्तम कलाकार आणि त्याचबरोबर उत्कृष्ट समालोचक आणि आपल्या कामामध्ये दक्ष असलेले रोहितजी गायकर यांचंही सरचे स्वागत. गोलंदाज मात्र आपण पाहतोय आदित्य पाटीलला ऑफस्टिकच्या बराच बॉल बाहेर पडला आहे, कारण इथून पहिलं पंचांचा इशारा आला, इट्स अ वाईट बॉल कॉल. एक्स्ट्राची धाव मात्र मिळते, 8 धावा बोर्डवर लागत आहेत. या मैदानानं पहिल्या सामन्यात धावा जरूर पाहिल्या, पण कमी धावाही समीर सर डिफेन्स होताना आपण अनुभवल्या. त्याच्यामुळे हे मैदान आम्ही नेहमी सांगत आलो आहे, मागच्या स्पर्धेमध्येही सांगितलं की तुमची गुणवत्ता किती आहे याच्यावर अवलंबून आहे. खोलवा टप्प्याचा बॉल हवेत राहिला बराच वेळ आणि अखेरकार इथे मात्र दिनेश गायकर सारख्या मोठी विकेट गमावली जाते. विकेट क्रमांक 2 डिपार्ट. जय श्रीरामचा हा नारा आपण पाहिला. या दरम्यान निवेदन होते पुन्हा एकदा. मनीष 11 कांबे वर्षे तन्मय 11 नारपोली, दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉससाठी रिपोर्टिंग करायची आहे. इनिंग ब्रेकमध्ये मात्र टॉस होणं गरजेचं आहे. आल्या ऋषी घरतचा हा क्लास पाहिला. कव्हर पॉईंटच्या मधून अतिशय उत्तमरित्या बॉलला 30 यार्डाच्या बाहेर उडवला आणि ठोकलाय. हा पहिला चौकारानं तो ठरलाय. 12वा खेळाडू ज्यानं चौकारानं सुरुवात केली आहे. नक्कीच चौकार बसलाय, परंतु या दरम्यान आपण बघतोय केळकर कंपनीचे मॅनेजर आदरणीय परेश यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. परेश सर, आपण नक्कीच या ठिकाणी यायचं आहे. केळकर कंपनीचे मॅनेजर. लक्ष वडगाव म्हणजेच आपण पाहतोय ओमसाई एंटरप्राइजेस लक्ष वडगाव वर्षाच्या एका बाजूला आपण मात्र रॉयल काफे. क्या बात, मंचाला सलामी देणारा हा फटका. याच्या अगोदर पहिल्या बॉलवर ज्यानं चौकार घेतला ऋषी घराची ओळख राहिली आहे, कारण ऋषी घरात मोठमोठ्या टुर्नामेंट खेळला आहे. ओपन टुर्नामेंटमध्ये कमालीचा खेळ, 10 गावच्या स्पर्धेमध्ये आपल्या प्रीमियर लीगमधून मालिका वीरचा किताब फटकावला आहे. त्याच्यामुळे आणि त्याच्याकडे अनुभव भला मोठा आहे आणि म्हणूनच क्रमांक 4वर आला आणि लागोपाठच्या 2 बॉलवर त्याने 1 चौकार 1 षटकार दाखवत 10 धावा ठोकल्या. 2 बाद 18 धावा. आदित्य पाटील गोलंदाजीच्या मार्कवर आहे. दोन बॉल तुझा बोलबाला राहिला, परंतु मीही गोलंदाज आहे. आदित्य पाटीलनं आपला घरचा साज दाखवला आणि ज्या यष्टींच्या पाठीमागे उभा आहे योगेश पाटील, त्याने एक चांगला झेल टिपला आणि जो अवघड जागेवरचं दुखणं ठरेल की काय असं वाटत होतं वडगाव संघाला, त्या ऋषी घरातला बॅटची कडा लागावत यष्ट्यांच्या पाठीमागे पकडला. फलंदाज क्रमांक 3 बाद. जय श्रीराम. तर नक्कीच आपण बघतोय आमचे कमलेशजी गायकवाड वासांबे ग्रुप ग्रामपंचायतीचे कर्मचारी, त्यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचे मनापासून स्वागत. केळकर कंपनीचे मॅनेजर आदरणीय परेशजी पटेल, त्यांनाही विनंती असेल या आपण मंचावर आपले मनापासून स्वागत. अवंतरची आणखीन 1 धाव मात्र मिळते आणि अवंतर नदापडकर धावा लागत आहेत, त्या तब्बल 19 धावा. दोन हात जमिनीला समांतर याचा अर्थ पुढचा बॉल अवांतर. त्याच्यामुळे इथे मात्र पाहिलं आपण या एक्स्ट्राची रन्स आली. 4 बॉल्समध्ये 12 धावा आतापर्यंत आदित्यला पडलेत, कारण 1 चौकार षटकार ऋषीकडून भरल्या मोठ्या अपेक्षा होत्या. नवीन फलंदाज पाहतोय आपण नितेशला.
नितेश गायकरला. पुन्हा एकदा घरंगळत राहिला आहे क्रीजवरच बॉल, परंतु इथे मात्र रन्स मिळणार नाही आहे. 5वा बॉल ट्रॅव्हल केला आदित्य पाटीलनं. चांगली गोलंदाजी जरूर झाली आहे. 12 धावा षटकामध्ये जरूर आले असतील, पण पहिलं षटक जे हाताळलं जिथे धावा आले 7 ऋषी गडगेनं. 5 षटकांचा खेळ, पहिले 20 मिनिटामध्ये पहिली 4 षटकं टाकणं अनिवार्य राहील. शेवटचा बॉल या षटकातील. फक्त वेळ घेऊ नका ही विनंती. 20 मिनिटामध्ये इनिंग संपणं गरजेचं आहे. खरा डाव आता सुरू झाला आहे. पुन्हा इथे एक चांगला फटका पाहतोय. कार्पेटवरून मात्र 1 बाउन्स बॉल झेलला. लॉंगॉनच्या दिशेनं बॉल ट्रॅव्हल झाला. 1 रन्सनं दुसऱ्या षटकाची सांगता झाली. 13 धावा षटकामध्ये आल्या, परंतु 10.00 सरासरीनं 3 बाद 20 अशी अवस्था आतापर्यंत रॉयल काफे तुरमाळे संघाची झाली आहे. नक्कीच रॉयल कपे तुरमाळे संघाची आपण अवस्था बघतोय, परंतु आपण बघतोय 5 षटकांचा सामना आहे आणि 5 षटकांच्या सामन्यामध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थानं संयम पाहायला नेहमी मिळतो. परंतु या दरम्यान आपण बघतोय अजूनही लकी ड्रॉसाठी कोणाला चिठ्ठ्या टाकायच्या असेल तर आपण टाकू शकता, कारण आपण बघतोय दररोज एक स्मार्टफोन दिला जाईल तो भाग्यवान विजेत्याला, आणि त्यासाठी या ठिकाणी आपण बघतोय तुम्हाला जर चिठ्ठ्या टाकायच्या असेल तर तुम्ही टाकू शकता. परंतु आज आपण बघतोय ही स्पर्धा दिनेश पाटील सर आपण बघतोय सोनाई प्रतिष्ठान मागील वर्षी बघितलं होतं. या सोनाई प्रतिष्ठानचे अगदी 50हून सदस्य आपल्याला पाहायला मिळाले होते, आणि आज आपण बघतोय जय मल्हार वासुली आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी या स्पर्धेच्या सहकार्यासाठी आपल्याला पाहायला मिळते. गावदेव ब्रासमॅन वाशिवली तेही या ठिकाणी सगळे उपस्थित आहेत. सगळ्यांचं मनापासून स्वागत, कारण आपण बघतोय ही स्पर्धा आता मात्र यशाची शिखर गाठताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. यश म्हणजे नेमकं काय, तर यश म्हणजे अतिशय शिस्तीमध्ये स्पर्धा होणे, सामने रोमहर्षक होणे, आणि सगळ्यात जमेची बाब प्रेक्षकांची उपस्थिती आणि मंच भरलेला राहणे म्हणजे स्पर्धा यशस्वी. चांगला बॉल जरूर पाहिला आहे, परंतु बेल्स ही पडणं गरजेचं आहे योगेश, हे तुम्हालाही माहीत आहे. जसा बॉल ट्रॅव्हल झाला हवेमध्येही बेल चमकतात आजकाल. पूर्वीचे काजवे राहिले नाहीत, नवीन काजवे तयार झालेत. हवेमध्येही ते काजवे चमकतात. ते चमकताना पाहिलं आणि ते डॉट बॉलची सांगता झाली. नितेश गायकर, ऋषी गडगे वैयक्तिक दुसरं षटक घेऊन स्टेप आउट केलं. कव्हरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला अलॉंग दी कार्पेट. सिंगल रन्स, दुसऱ्या रनचा प्रयत्न नाही आहे, कारण सिंगल रन्सचा जेवढ्या हळूवारपणे घेतली की दुसरीचा प्रश्न उद्भवलाच नाही. एकच रन्स मात्र मिळते आहे आणि एका रन्सनं 21 ही धावसंख्या उभारली आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर क्रिकेट आणि शर्यती याच्या पलीकडेही अनेक खेळ आहेत की जे आपण प्रत्येकाने खेळले गेले पाहिजेत. कबड्डी असेल, खो खो असेल, व्हॉलीबॉल असेल, असे बरेचसे खेळ आहेत. पण त्याचबरोबर वैयक्तिक खेळ ही तेवढ्या ताकदीचे असतात. स्वतःला केंद्रस्थानी माना आणि मग प्रवासाला लागा. जग तुमच्या कुशीत यायला वेळ लागणार नाही. ती कूस पावन करण्यासाठी मात्र एक चांगला फटका पाहिलाय. अक्षय सुर्गेनं आल्या पहिल्याच बॉलवर गिअर शिफ्ट केला, आणि जो ऋषी गडगे अफलातून टिचून गोलंदाजी करत होता त्याच ऋषी गडगेला आसमान दाखवलं. व्हीसेप मधला स्ट्रेट हिटचा हा षटका ठोकला. तर अतिशय उत्तम खेळला. पण तेच म्हणत होतो की खऱ्या अर्थानं माणसं आपली मुलं ही ऑलराऊंडर असायला हवीत. आणि मुलंच का, तर आपल्या मुलीही मुलांच्या खांद्याला खांदा लावून अतिशय उत्तम कामगिरी करतायत. उद्या महिला दिन आहे आणि आपण पाहतो या मंचावर उपस्थित अविनाशजी धुरव साहेब आहेत, ज्यांची मुलगी स्वरा हे उसराई गोविंदा पथक रसायनी या उसराई गोविंदा पथकामध्ये मुख्य भूमिकाचं काम बजावते. आणि टॉपला राहत ठोकायचं तर टॉपला, त्या गणितानं टॉपवर जाते आणि हंडीला हात लावीपर्यंत काम करते. आपल्या दुसऱ्या थराला लागल्या की आपली पाय थरथरायला लागत आहेत. परंतु ही मुलगी स्वरा इथंही कौतुक व्हायला हवं. आपल्या मुली प्रत्येक क्षेत्रामध्ये कामगिरी करत आहेत. त्यांचे काका कोच आहेत सुजितदादा धुरव, त्यांचंही कौतुक करूया. वडिलांचं, कारण आपल्या मुलींना सक्षम बनवण्याचं काम अभिनयदादा करतायत. तुमचंही कौतुक आहे. कारण मी नेहमी सांगत आलो आहे की आपला बाप कोण असावं हे आपल्या हातात कधीच नसतं, परंतु आपण कोणाचा बाप व्हावं हे मात्र आपल्या हातात असतं. आणि तुम्ही परफेक्ट बाप बनताय याबद्दल तुमचं विशेष कौतुक. चला, बॉल चॉईस झाला असेल. पहिल्यांदा 2 बॉल तुम्ही घेऊन ठेवा. एक पंचांकडे द्या आणि एक मॅच बॉल द्या, कारण बॉल गेल्यानंतर उशीर नको. कारण मित्रांनो, हा पहिला सामना सुरू आहे सी गटातला. त्याच्यामुळे यानंतर सगळे इथून धरून टोटल 7 सामने आहेत. त्याचा तुम्ही अंदाज बांधा
आणि त्याप्रमाणे खेळा. त्याच्यामुळे यानंतर दोन्ही कर्णधार नोंद घ्यायची की 2 बॉल घ्यायचे, एक मॅच बॉल आणि एक पंचांकडे द्यायचा राखीव, आणि तोच मात्र जर पहिला बॉल गेला तर त्या बॉलनं खेळ सुरू करायचा नव्या. 200वा बॉल ट्रॅव्हल करील. आपण पाहतोय गुणलेखन मयूर पाटील, उत्तम भूमिका या पंचकृषीमध्ये फेमस गुणलेखक म्हणून ओळख राहिले मयूर पाटील नारपोलीची. पंच टॉपच्याच गोलंदाजावर हल्ला केलाय अक्षय चोरगे, लागोपाठ दाखवतोय 2 उत्तुंग षटकार. अफलातून इनिंग सजवली जाते. 3 बाद 33. रॉयल कॅफे जर सलग 3 षटकार ठोकले तर तब्बल 2,000 रुपये मिळतील अक्षयला. सौरभ उद्रे रॉयल कॅफेचे सर्वे सर्वा. परंतु पैसे कमावणं थोडं जेवढं सोपे आहे, कारण रमी सर्कलही बंद झाला, ड्रीम 11ही बंद झाला. लोकांना वाटायचे पैसे मिळतील मिळतील करोडपती होऊ, परंतु जे लखपती झाले पहिला करोड रुपये घालवले आणि मग त्यांना 50,000 मिळाले, आणि मिळालेले 50,000 गावभर सांगत सुटले, आणि त्याच्यामध्ये 40,000च्या पार्ट्या झाल्या. पैसे गेले ते गेले. लेफ्ट केलाय बॉलला. पुन्हा एकदा मी म्हटलं होतं 2 हात जमिनीला समांतर, याचा अर्थ बॉल अवांतर. 34 धावा बोर्डवर लागतात. चांगली धावसंख्येकडे आगेकूच करतोय रॉयल कॅफे तुरमाळे संघ, कारण ऋषी गडगेवर प्रहार झाले या षटकामध्ये. लागोपाठ 2 षटकार ठोकले. अक्षय चोरगे ऑन स्ट्राईक. बॉल खूप सुंदर आहे. ही एकच लाईन थोडी बचावात्मक असते. आउटसाईड द ऑफ स्टंप यॉर्कर लाईनचा प्रयत्न करायचा आणि मग मात्र तो भरदा वेगानं टाकायचा. ती लाईन परफेक्ट राहील ऋषी गडगेचं. 2 षटकं 1 विकेट त्यानं कमावलं. 21 धावा त्यानं दिल्या, आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर रॉयल कॅफे तुरमाळे संघ 3 बाद 34 धावा. फिल्डिंग लावून घ्या ही विनंती आहे लगेचच. मनीष 11 कांबे आणि तन्मय 11 नारपोली, दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे, त्याच्यामुळे दोन्ही संघाच्या संघनायकांनी उपस्थित राहा. वारंवार अनाऊन्समेंट होणार नाही याची नोंद घ्यायची आहे. जर इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही संघाचे संघनायक नसतील तर सामना 4 षटकांचा खेळवला जाईल. कारण कधी कधी ना देवेंद्र सर पाहिलं जातं आपली परीक्षा घेतात, किती अनाऊन्समेंट करतात बघूया, आणि मग ते येतात. असं बऱ्याच वेळेला आम्ही पाहिलं आहे. आणि अखेरकार मनीष शिवलाईन कांबे संघ रेडी आहे, त्यांनी सांगितलं आम्ही आलो रे बाबा, आता आमचं नाव नको घेऊच. वेलकम, तुमचंही स्वागत आहे. इनिंग ब्रेक जशी होईल तसं लगेचच मात्र टॉस केला जाईल. गोलंदाज पाहतोय आकाश केदारी, तर स्ट्राईकवर नितेश गायकर. दिशा दिली आहे कव्हरच्या मधून, भरधाव वेगानं फक्त दिशा दिली. इथे मात्र ताकद नाही तर नजाकत आजमावली, आणि नजाकतनं कव्हर पॉईंटमधून काय सुरेख भरधाव वेगानं कार्पेटला किस करत बॉल गेला सीमारेषा बाहेर या चौकारासाठी. चांगली धावसंख्येकडे आगेकूच करतो. मी वारंवार सांगितलं विकेट जरूर पडल्या पहिल्यांदा, परंतु डगमगला नाही तुरमाळे संघ. हाच तुरमाळे संघ आहे ज्यानं सकाळ ट्रॉफी जिंकली होती, जी सकाळ ट्रॉफी कुणाला माहिती नव्हती. अगदी मोठ्या मंचावर जात हाच तुरमाळे संघानं सगळ्या मोठ्या संघांना प्रभावित करत आमची दावेदारी किती, मक्तेदारी किती आहे क्रिकेटमधली ती त्यांनी प्रस्थापित केली होती. नक्कीच. आणि त्याच ट्रॉफीमध्ये अक्षय चोरगे मॅन ऑफ द सिरीज देखील ठरला होता. कळंबोलीच्या मैदानावर अगदी दिमागदार आयोजन झालं होतं ते सकाळ प्रीमियर लीगचं. कारण खरी अर्थाने त्या ट्रॉफ्याज असतात त्या थोड्याशा वेगळ्या धर्तीच्या असतात. प्रसिद्धी तुम्हाला खूप मोठी देते. त्या ट्रॉफींमध्ये खूप कमी संघ आपले खेळतात. तुरमाळे संघ तिथे जाऊन सगळ्या मोठमोठ्या संघांना परास्त करत दिमागदार, आणि ते कित्येक पेपरामध्ये ॲड आली होती. आणि मग मात्र ज्ञानेश्वर गायकर, दिनेश गायकर असतील, ऋषी असतील, या सगळ्या मंडळीने मात्र आनंदोत्सव साजरा केला. आणि अशा टुर्नामेंट जिंकल्या ना की तो आपल्यालाही अभिमान वाटतो. बॉल बराच वेळ हवेत राहिला झेलच्या खाली. मला पहिल्यांदा थोडंसं वाटलं की ज्याप्रमाणे गोलंदाज झेलच्या खाली राहिला तो नीट नव्हता राहिला. नक्कीच. तर या ठिकाणी आपण बघतोय सिंधू सागर कॅटरसचे ओनर
प्रोप्रायटर ॲडव्होकेट विशाल गोळे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल या आपण मंचावर आपल्या मनापासून स्वागत. त्यामुळे आता मात्र धावा लागतायत ते तब्बल 41 धावा. 41 ऑन बोर्ड धावा 50+ चॅलेंज बनतायत. गोलंदाजी ताकदीची राहील का? अगो टप्प्याचा बॉल पहिल्यांदा तयार नव्हता, नंतर मात्र वळा आणि मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल झाला. सिंगल रन्स मात्र मिळतीये ती अक्षयला आणि अक्षयच्या बॅटमधून आतापर्यंत 6 बॉलमध्ये 14 धावा त्याने ठोकलेत. चांगली फलंदाजी त्याची राहिली आहे. एक बॉलचा खेळ शिल्लक आहे या 4थ्या षटकातील. आकाश केदारीचा 8च धावा आतापर्यंत आलेत. चांगली गोलंदाजी राहिली. पुन्हा एकदा रिस्ट्रिक्ट केलं. सुरेख फटका. काय सुंदर पॉइंटच्या मधून शतरक्षक होता जरूर तयार, पण त्याला त्याची नजर बॉलवर पडण्या अगोदरच बॉल सरळ निघून गेला. गोलीगत निघाला. सीमारेषा क्रॉस केली आणि येतोय शेवटच्या बॉलवर. हा धावांचा पल्ला वाढवणारा आणि धावांनाही बळ देणारा चौकार. 46 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 46 रॉयल कॅफे तुरमाळे. तर विनंती असेल यानंतरचा सामना असेल मनीष 11 कांबे आणि तन्मयी 11 जय हनुमान वसुबा नारपोली. दोन्ही संघाच्या संघनायकांना मी आमंत्रित करेन की आपण प्लीज टॉससाठी लगेच जायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस होणं या स्पर्धेचा नियम आहे आणि त्यासाठी दोन्ही संघनायक रेडी आहेत. जसा षटक संपेल, कारण दोन्हीकडे पाहिलं मी तिकडे दिसला नरेंद्र आणि इथे मात्र कांबे संघाचे संघनायक रेडी आहे ओमकार. 2 संघनायक रेडी आहेत. त्याच्यामुळे जसा षटक संपेल लगेचच टॉस केला जाईल. पहिलाच बॉल आणि पहिला बॉल मात्र आलाय तो वाईड. वॉर्निंग दिली जाते प्रणित मात्रेला. फटका फसला. इथे मात्र कव्हर पॉईंटला डीपला तैनात केला फिल्डर्स आणि इथे फलंदाज अक्षय ज्यानं चांगली फटकेबाजी दाखवली आहे तो मात्र बॅक टू डग आउट. एक गेला पण दुसरा आला, कारण क्रिकेट हा डावच असा. एकानं पसरवला दुसऱ्याने सावरायचा, तर डाव सावरला जाईल का? अथर्व जाधव ऑन स्ट्राईक असेल. गोलंदाज प्रणित आपण पाहतोय. प्रणित मात्रे पहिला बॉल वर 1 विकेट कमावली आहे. चांगला फटका मिड विकेटला ट्रॅव्हल झाला. सिंगल रन्स मात्र मिळेल. सुंदर क्षेत्ररक्षण पाहतोय. फेकी होतीये. दरम्यान मात्र 2 रन्स सुखरूपरित्या कंप्लीट केल्या आणि अथर्वनं 2 या धावसंख्येनं आपलं स्वतःचं खातं उघडलं. 4 बॉलचा पूर्वार्ध अजूनही शिल्लक आहे आणि 49 धावा बोर्डवर लागल्या. जर का 2 मोठे फटके आले ना तर 60 रन्स 55-50 55-60 धावा ही चॅलेंज इथे निर्माण करताना पाहिलं आहे आपण. आणखी एक चांगला फटका, पण क्षेत्ररक्षण खूप सुंदर लगावलाय कारण युवराज नाही डीप कव्हर पॉईंटला उभा आहे आणि त्याच्यामुळे 1च रन्स मात्र येते. स्टार टेनिस क्रिकेट निखिल बाबर, जुना जाणता अनुभव असलेला हा एक स्टार माणूस, कारण क्रिकेटची खूप जवळीक असलेला माणूस आहे आणि निखिल बाबर यांचं काम खूप सुंदर आहे. तीळ मात्र शंका नाही आहे.
एक्झॅक्टली. आणि खऱ्या अर्थानं सांगायचं तर ऑन माईक सांगेन की निखिल बाबर पहिल्यांदा मला ओळखलाच नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती आहे, मी आता नाव जेव्हा शोधला का स्टार टेनिस एवढी क्लॅरिटी कशी काय, तेव्हा मला कळलं की निखिल बाबर आहेत. कारण सूट बुटात पाहण्याची सवय झाली निखिल बाबरला. परंतु आपलं काम किती चोख असं दाखवताना रन्स मात्र येते, या गोष्टीवर बोलू आपण जवळ. 52 धावा, 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आणि खऱ्या अर्थानं समीर सरांनी लगेच सांगितलं, आज महाराष्ट्रभर जो नाव समीर सोमने गाजतोय ना, कर्जतच्या बाहेर काढण्याचं काम याच निखिल बाबरनं केलं आहे. कारण मित्रांनो, एक काळ होता की ज्या निखिल बाबरचं समालोचन ऐकण्यासाठी आम्ही जायचो. सूट बुटामधला हा माणूस उत्तम कॉमेंटेटर आणि त्याचबरोबर प्रत्येक काम करायचं ना ते क्वालिटीनंच, तो क्वालिटीबाज माणूस. आणखीन एक अवंताची रन्स माणूस मात्र जरूर येते. कारण स्टार टेनिस क्रिकेट आम्ही मगाशी जेव्हा गेलो, निखिल बाबर सर, देवेंद्र सर आणि मी, तेव्हा डिस्कशन केलं स्टार टेनिसवाला एवढा आहे तरी नेमका कोण की ज्या सुंदर आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहतो. त्यांनी सांगितलं की मैदानापर्यंत जात लाईट पाहिली जाते, जो लाईट पाहतो, जो कॅमेरे ॲडजस्ट करतो, खूप सुंदर कामगिरी निखिल बाबर यांचे विशेष कौतुक. शेवटचा बॉल मात्र जणू काही टाकायचंच नाही मला, मी थोडासा वेळच घेईन आणि जे टॉस करायला 2 कॅप्टन आलेत ना त्यांनाही मी थोडं थांबवेन, असंच काहीसं गोलंदाज म्हणतोय. आणखीन एक वाईट बॉल आला, 8वा या इनिंगमधला. येस, चॅलेंज केलं आहे, फिल्डिंग साईडनं चॅलेंज केलं आहे. इथं पाहिलं जाईल, तिसरे पंच पाहतील, निर्णय देतील. शेवटचा बॉल शिल्लक आहे, त्याच्यामुळे पाहिलं जाईल. जे 12th मॅन असतील ना, फक्त डोळे उघडून पहा, तोंड फक्त बंद ठेवा. आता येणाऱ्या काळामध्ये ज्ञानेश्वर आपण आहे ना 12th मॅन केबिनमध्ये घ्यायचेत. कारण मी पाहिलं आहे दादा, ओमकार पाठीमागे 8 जण उभी राहतात आणि एक म्हणतो हां होता, दुसरा म्हणतो नाही, आणि मग पंच कन्फ्यूज होतात काय करायचा. पाहिलं जात आहे, डिसिजन पेंडिंग आहे. शेवटचा बॉल आहे आणि शेवटच्या बॉलवर नेमकं काय घडतं आहे. वाईट बॉल, पंचांच्या निर्णयावर अचूक. आणि एक संधी मिळाली आहे, डगआउटमध्ये सांगितलं ठोक रे एक ठोक. 54 धावा बोर्डवर लागत आहेत, 54 धावा ऑन बोर्ड. खऱ्या अर्थानं पाहिलं तर श्रीराम जय राम जय जय राम आपण म्हणतो जरूर, परंतु एकदा स्वतःला ही विचारा आपण तसा वागतो का. प्रत्येक माणसाला विचारण्याची गरज आली आजकाल. बोलू या गोष्टीवरही. शेवटचा बॉल नेमका पुन्हा एकदा बुंद्यात टाकलाय, अक्षरशः यॉर्कर लाईनचा बॉल. सिंगल रन्स कंप्लीट, जीवाच्या आकांतानं दुसरी रन घेतली जाते आहे. तिसऱ्या रनचा प्रयत्न केला जाईल का, नाहक विकेट गमावली जाणार नाही आहे. आणि 2 रन्स झाल्या कंप्लीट. 56 धावा बोर्डवर लागल्या. जिंकण्यासाठी 57 धावांची गरज. नक्कीच 57 धावांची गरज. परंतु या दरम्यान मी विनंती करेन दोन्ही संघाच्या संघनायकांना, मनीष 11 कांबे आणि जय तन्मय 11 जय हनुमान म्हसोबा नारपोली, या दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित झालेत. मी विनंती करतोय आमच्या सावळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य सुनील माळी यांना मी विनंती करेन की आपण प्लीज आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. तर की त्याचबरोबर युवा मोर्चा पनवेल तालुका सरचिटणीस निलेशजी हातमोडे सर यांच्याकडून मात्र तुरमाळे संघाला त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा येत आहेत. त्यांचंही करूया स्वागत. ॲडव्होकेट निलेशजी हातमोडे तुमचं नक्कीच या ठिकाणी नितीनजी गायकर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय. आपण पाहतोय एका बाजूला मनीष 11 कांबे संघाचा संघनायक, दुसऱ्या बाजूला आपण बघू शकता एक जुनं जाणतं आपण पुराणा चावल म्हणतो तसा नरेंद्र म्हसकर नारपोली संघाची रन मशीन आपल्याला पाहायला मिळते. आणि कांबे संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. काय डिसिजन असेल? फिल्डिंग. नक्कीच शुभेच्छा असेल दोन्ही संघांना. आणि मी विनंती करेन मी कमलेश गायकवाड यांना विनंती करेन की आपण आमच्या स्वागत कक्षामध्ये आमच्या स्वागताचा सन्मान स्वीकार करायचा आहे. या ठिकाणी कमलेश गायकवाड यांचं स्वागत केलं जाईल. आपण बघतोय वळतोय स्वागताकडे. कमलेशजी गायकवाड यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. कमलेशजी गायकवाड आपण बघतोय. सोनाई प्रतिष्ठान आणि सगळ्या मान्यवरांचं आपण स्वागत करतोय. आपण पाहतोय
सोनाई प्रतिष्ठान आपण बघतोय दुसरं वर्ष आहे मित्रांनो, आणि या दुसऱ्या वर्षामध्ये तितकीच या ठिकाणी उंची गाठली आहे मी म्हणेन या स्पर्धेनं. कारण आपण बघतोय आज या स्पर्धेची पहिली रात्र आहे, परंतु या पहिली रात्रीमध्ये देखील बघतो आपण सगळे प्रेक्षक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, सगळे मान्यवर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि वडगावचे वासुदेव जाधव यांच्या या ठिकाणी आगमन झालंय, त्यांना विनंती असेल या आपण मंचावर आपलंही मनापासून स्वागत. आमचे वडगावचे पाहुणे आदरणीय वासुदेव जाधव त्यांच्या ठिकाणी आगमन झालंय, आपण पाहतोय, त्यांना पाहू शकता. आपण सांगतोय सोनाई प्रतिष्ठान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. सोनाई प्रतिष्ठान नुसती मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफीच नाही, परंतु त्यासोबत आपण बघतोय स्मार्ट वॉच देखील ठेवला आहे. म्हणजे प्रत्येक खेळाडूला या ठिकाणी पारितोषिक जबरदस्त पाहायला मिळतात, पारितोषिक भरभरून पाहायला मिळतात. कारण आपण बघतो ही स्पर्धा खेळाडूंची क्रिकेटची नसून पारितोषिकांची देखील पाहायला मिळते. 51 अशी पारितोषिकं पाहायला मिळतात. कारण आपण बघतोय प्रत्येक रात्रीमध्ये एक भाग्यवान विजेत्याला स्मार्टफोन दिला जाईल. त्यानंतर आपण बघतोय आपण नेहमी बघतो की मॅन ऑफ द सिरीजसाठी एक बाईक असते, परंतु या स्पर्धेचं वैशिष्ट्य या स्पर्धेसाठी आपण बघतोय तब्बल 4 बाईक. जे 4 विजेते संघ असतील त्या 4 विजेत्या संघांमध्ये प्रत्येक संघाचा सर्वोत्तम खेळाडू जो असेल त्याला मात्र ती बाईक दिली जाईल. त्यानंतर आपण बघतोय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या फील्डवर आपण बघतो, या ग्राउंडवर या सामन्यामध्ये बरीचशी मेहनत घेतो आणि त्याच्यासाठी देखील स्पोर्ट्स सायकल ठेवण्यात आली आहे. म्हणजे एकूणच या स्पर्धेचं जर स्वरूप पाहायला गेलं तर ते इतकं मोठं आहे. आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य सगळ्यात मोठं ते सचिनदादा तांडेल आणि समीरदादा तांडेल यांचं कौतुक करावं तेवढं कमी. कारण विदाऊट डोनेशन आपण म्हणतो ना की कोणतीही स्पर्धा असो, कोणताही कार्यक्रम असो, पैसा बऱ्याच प्रमाणात या ठिकाणी बऱ्याच जणांचं सहकार्य असतं, परंतु या ठिकाणी सचिनदादा तांडेल यांचं कौतुक करावं तेवढं कमी. कारण सगळ्याचा सगळा या ठिकाणी आपण बघतोय स्वतःच्या खांद्यावर या स्पर्धेचं त्यांनी भार उचललाय. एकूणच एक जबरदस्त या ठिकाणी स्पर्धा पाहायला मिळते. सोनाई प्रतिष्ठान आपण पाहतोय मागील वर्षी आम्ही सांगितलं होतं जितक्या निर्धाव चेंडू फेकले तितक्या या ठिकाणी आपण पाहिलं तितक्या वया वाटप केल्या होत्या. मागील वर्षी महिला दिन साजरा या ठिकाणी आपण बघितला होता, याच मंचावर केला होता आणि तब्बल 150हून अधिक महिलांना या ठिकाणी साड्या वाटप या ठिकाणी केल्या होत्या. म्हणजे एकूणच नुसतं क्रिकेट नाही तर त्याला सामाजिक जोड देखील दिली होती ती या स्पर्धेमधून. एकूणच ही स्पर्धा आता मात्र पुन्हा एकदा मागील वर्षाहीपेक्षा अजून दमदार पाहायला मिळते. या स्पर्धेची उंची अजून मोठी पाहायला मिळते. वळियात पहिल्या सामन्यामध्ये आपण बघितलं होतं एक दमदार कामगिरी केली ती रॉयल कॅफे तुरमाळे संघानं. जो तुरमाळे संघ मागील कित्येक वर्ष एक चांगली आणि आक्रमक कामगिरी करायचा, परंतु त्यांच्या समोर आव्हान टाकलंय ते वडगाव संघाचं. आता मात्र या ठिकाणी कोणता संघ कोणत्या संघावर हावी होईल, कोणता संघ कोणत्या संघावर वर्चस्व प्राप्त करेल, परंतु याचं धावताना ऐकूया ते पुन्हा एकदा आमचे समीर सर यांच्याकडे. थँक्यू. हॅलो, खूप खूप धन्यवाद देवेंद्रजी माळी सर. या अगोदर पहिल्या सत्रात तुम्ही आवाज ऐकत होता दिनेशजी पाटील, अर्थातच सर्वांचे लाडके बंधू आणि रायगडचे महागुरू संतोषजी चौधरी, गुरु टीकेजी माळी. काही काळासाठी का होईना परंतु प्रवीण दुगाडे समालोचन कक्षामध्ये आले होते. गेल्या वर्षी या स्पर्धेच्या निमित्ताने सोनाई प्रतिष्ठानने अनाऊन्समेंट केली होती, मी त्या गोष्टीचा साक्षीदार आहे. जेवढे निर्धाव चेंडू टाकले जातील तेवढ्या वया वाटप आम्ही करू. स्पर्धेत फार फार 200-300 किंवा 100-150 अंदाजे, परंतु त्याच्या 10 पटीने वया वाटपाचा कार्यक्रम गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना केला तो सोनाई प्रतिष्ठानने. 5 ओव्हर 57 धावांचा पाठलाग करण्यासाठी ऋषी गडगे आणि योगेश पाटील. पहिला चेंडू योगेश पाटीलने खेळलाय. प्रोफेशनल क्रिकेटर, खरं तर त्याला प्रोफेशनल क्रिकेटर बनवला असेल तो याच क्रीडांगणाने. वडगाव संघ पाठलाग करतोय 57 धावसंख्येचा. ऋषी आता सायकर एंडलाय. साहिल चौधरी मात्र गोलंदाजी करतोय रॉयल कॅफे तुरमाळे संघाकडून. ड्राईव्ह केलाय बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक, थोडी मिसफिल्ड आणि त्याचा फायदा लगेचच योगेश पाटीलने उचललाय. तर देवेंद्र माळी सर, या वर्षी जेवढे निर्धाव चेंडू पडतील तेवढ्या आदिवासी लोकांना खुर्च्या वाटपाचा कार्यक्रम सोनाई प्रतिष्ठानने हाती घेतलाय. या निर्णयाचा मी अतिशय मनपूर्वक स्वागत करतो. आदिवासी समाज जो मुख्य प्रवाहात आला पाहिजे यासाठी अनेक प्रयत्न केले जातात, परंतु जे काही द्यायचं ते थेट द्यायचं
याच हिशोबाने सोनाई प्रतिष्ठानच्या समीर तांडेल असतील, सचिन तांडेल साहेब असतील. स्क्वेअर लेगच्या दिशेने हा फटका योगेश पाटीलच्या बॅटमधून चौकार. वासुदेव जाधव साहेब यांच्या वतीने पारितोषिक आले वडगाव संघासाठी सलग 3 षटकारांसाठी 2000. शॉर्ट पिच बॉल फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. योगेश पाटीलला अगदी कॉलेजच्या स्तरावरून क्रिकेट खेळताना मी पाहत आलो. सिंगल मात्र घेतले, स्कोर मात्र जाऊन पोहोचला आता 7 वरती. कविवर्य विंदा करंदीकर यांची कविता आहे, घेणाऱ्याने देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे. सोनाई प्रतिष्ठानला ही शोभते कविता. 7 धाव फलकावर. क्या बात आहे, वेगवान चेंडू पाहायला मिळाला साहिल चौधरीकडून. गरज आहे या चेंडूची रॉयल कॅफे तुरमाळे संघाला. त्यांच्या विरोधात मात्र ओम साई एंटरप्राइजेस वडगाव हा चालू असलेला विद्यमान सामना. सकाळ ट्रॉफीचा मगाशी दिनेश बंधू यांनी उल्लेख केला. 7 धाव फलकावरती, 57चं टार्गेट. शॉर्ट पिच बॉल पुल करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला क्षेत्ररक्षक फलंदाज बाद. हा डीजे श्रीकांतच्या पुढचा टप्पा आहे. डीजे प्रतीश म्हणजे या क्रीडांगणावरती भाऊ आला आता. ओके, मगाशी प्रतीश होता. 7 धावा 1 विकेट. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. सोनाई प्रतिष्ठानची चर्चा चालू आहे. समाजसेवा, मगाशी देवेंद्र माळी सरांनी खूप चांगला उल्लेख केला की नुसतं क्रिकेट नाही तर त्याला समाजसेवेची जोड मात्र देण्यात आलेली आहे. आणि या स्पर्धेचं स्वरूप मी लोकांना सांगतो, जे 4 संघ सेमीफायनलला दाखल होतील ना त्यांना एक बाईक फिक्स आहे. मग ती कोणत्या खेळाडूला मिळेल ते त्यांच्यावरती अवलंबून आहे, जो चांगला खेळेल त्याला. कमी ठिकाणी ना मला असं वाटतंय जरा आकलन करावं लागेल, कारण कोणती गोष्ट बोलण्या अगोदर विचार करायला हवा की कोणी दिले की नाही अशी गोष्ट. परंतु आपल्या या परिसरामध्ये तर मला असं वाटतं की एकमेव अशी स्पर्धा आहे सोनाई प्रतिष्ठानची. नक्कीच एकमेव स्पर्धा. परंतु या ठिकाणी मंगेश कुडळे आणि हरीश यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल या आपण मंचावर आपलं मनापासून स्वागत. ऋषी घरत दुसऱ्या षटकात रॉयल कॅफे तुरमाळे संघाकडून. अपील जोरदार केली जाते. बेल स्लाइड झाल्या होत्या. 1 धाव तरी ते घेतलेली आहे. पंचांकडे नजर असेल. लेगबाईच्या स्वरूपात 1 धाव. खेळाडूंना देखील ठाऊक एक बेल जरी लाईटन झाल्या, कधी कधी एरर असतात, थोडे माल फंक्शनिंग असते, त्यामुळे त्या लाईट होत असतात. ॲक्शन रिप्ले तुमच्या डोळ्यासमोर आहे. राईट आर्म राऊंड द विकेटने ऋषी घरतने टाकलेला हा चेंडू. राऊंड द विकेटने असल्या कारणास्तव कदाचित बेनिफिट ऑफ डाऊट गोज टू बॅटर. पिचिंग आउटसाइड द लेग असावा, कारण आपल्याकडे त्या सर्व गोष्टी नाही टेक्नॉलॉजीच्या, परंतु आपण अंदाज बांधू शकतो पंतांनी जो निर्णय दिला त्यावरून. यस, पिचिंग आउटसाइड द लेग. 8 धाव फलकावर. बाटची कडा मागे चालला बॉल. शॉर्ट थर्डमॅनला ऋषी घरतने विकेट घेतले. 8 वरती दुसरी झेल.
खरं तर या स्पर्धेच्या सुरुवातीला काही वारकरी संप्रदायातील मंडळी ते उपस्थित राहिली होती. थोरा संतांनी कामं केलं परंतु कधी प्रदर्शन केलं नाही. परंतु सचिनदादा, समीरदादा आणि मंचावरती सर्व पाहुणे मंडळी उपस्थित आहेत. कलियुगामध्ये सर्वांना सवय निखिल, चांगलं काम केलं की त्याचं प्रदर्शन केलं जातं, व्हिडिओज, रील्स, स्टेटस. परंतु सचिनदादा आणि समीरदादा या सर्व गोष्टींपासून दूर आहेत. समाजसेवा करत आहेत परंतु ते कुठेही त्याचं प्रदर्शन करत नाही आहेत. ही खरोखरच चांगली बाब आहे. 8 धावा 2 विकेट गेल्यात. ऋषी घरत, क्या बात आहे. आल्या आल्या आक्रमण केलं प्रफुल्लने. बॉल वाडीश लॉंग ऑन सीमारेषा पार. प्रफुल्ल मात्रेच्या बाटमधून दे घुमा के षटकार. आमच्या कैरी विभागातील उद्योजक मंगेशजी कुडाळे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मी मनापासून स्वागत करतोय. कैरेची आठवण करून दिली. कैरेचा एक विस्फोटक फलंदाज यंदाच्या वर्षी जरा जास्तच फॉर्मात आहे. सागर पाटील यांच्या वतीने देखील स्पर्धेला लाख लाख शुभेच्छा येत आहेत. त्यांचंही स्वागत. धावसंख्या झाली ती 14 या षटकाराने आणि नितांत गरज होती. रिक्वायर्ड रन रेटवरती थोडी नजर टाकली तर 13च्या आसपास हा पोहोचला. 21 बॉल 43 करायचे. दिशा द्यायची होती, गोलंदाजाच्या गतीचा वापर करायचा होता ऋषी गरजच्या, परंतु नाही जमलं. हलकीशी टपली मारायची होती थोडक्यात म्हणायचं झालं तर. 14 वरती 2. दुसरं षटक सध्या मार्गस्थ आहे. पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ इथे चालू आहे. नारपोलीचे नयनजी मोरे यांना देखील विनंती की आपण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत आम्ही करतोय. सोनाई चषकात व्हाईट बॉल पंच इथे घोषित करतायत. अवांतर स्वरूपात एक धाव. धावसंख्या ती 15. लॉस ऑफ 2. 57 धावांचा पाठलाग चालू आहे. 20 चेंडू आणि आता 42 धावांची गरज. मयूर पाटील जे उत्तम स्कोरर आहेत, क्रिकेटमध्ये ते सीए होऊ शकतात एवढी कॅपॅसिटी त्यांच्याकडे नक्कीच आहे. टपलवलाय बॉल. आता पॉइंटच्या वरतून बॉल जाईल स्वीपर कव्हरला, परंतु तेवढाच चांगला प्रयत्न केला क्षेत्ररक्षकाने. शेवटी बॉल पुन्हा पार गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. लवकर लवकर घेऊन जा, पाणी घेऊन जा लवकर. ही दुखापत जास्त नसावी. खरं तर स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानेच गणरायाला आपण साकडं घातलं की कोणत्याही खेळाडूला दुखापत होऊ नये, परंतु हा खेळच असा आहे. खेळ म्हटल्यानंतर दुखापत आलीच. सर्व खेळाडू जोशमध्ये असतात आणि गावचा खेळ म्हटल्यानंतर आणखी जोश असतो. गाव जिंकायला पाहिजे कारण गावची प्रतिष्ठा पणाला लागलेली असते. सौरभचा प्रयत्न अडवला त्याने बॉल, परंतु कंट्रोल करू शकला नाही स्वतःला. जास्त नसावी दुखापत. मैदानात आलाय तो पुन्हा, म्हणजे दुखापत जास्त नाहीये कारण महत्त्वाचा गोलंदाज आहे या टीमचा. संघ कोणताही जिंकू दे, कोणताही हरू दे, परंतु कोणत्या खेळाडूचं अशी दुखापत होऊ नये. चला डॉक्टर मंडळी बाहेर या, पटपट धावत या. मॅच चालू करायचे आपल्याला. सौरभ पुन्हा तयार झालाय. सिच्युएशन सांगतो. 19 धावा 2 विकेट. शेवटचा चेंडू आहे या पॉवर प्लेच्या षटकातील.
38 पाहिजेत विजयासाठी आणि चेंडू शिल्लक असतील ते 19 बॉल 38. अपील जोरदार, आता मात्र नाही. फलंदाज बाद प्रफुल्ल मात्रे. तिसरा धक्का लक्ष वडगाव संघाला. कोण गेला नाही पाहिजे त्या स्तराला, एवढी काळजी घ्या. अविनाश पारंगे सर, अरुण पारंगे सर आणि नरेश म्हात्रे सर आणि आपले ज्येष्ठ पंच टीके कुरंगळे यांचं पॅनल जबरदस्त कामगिरी करत असतो. कोणतीही स्पर्धा असू दे. आपल्या स्क्रीनवरती आहे फलंदाज कसा बाद झाला. किती अचूक निर्णय पहा. सध्या अंपायरिंग करतात, मेन अंपायरच्या भूमिकेत आहेत अविनाश पारंगे. प्रचंड अनुभव. बर्फ असेल बर्फ तर कृपया करून बघा थोडा. ना बर्फ पाहिजे थोडा. चला मॅच चालू करा, जास्त उशीर करू नका, वेळ खूप झालाय. 2 ओव्हर 19 धावा, 18 बॉल 38 पाहिजेत. नक्कीच 18 चेंडू 38 धावांची गरज, 38 धावा अजूनही पाहिजेत. परंतु या दरम्यान मी विनंती करेन आमचे मंगेशजी कुडाळे, त्यांना विनंती असेल की आपण प्लीज आमच्या स्वागत कक्षामध्ये यायचं आहे. आपलं मनापासून स्वागत. विनंती असेल मंगेशजी आपण प्लीज यायचं. आमच्या कैऱ्या विभागातील उद्योजक, त्यांना विनंती असेल आपण प्लीज आमच्या स्वागत कक्षामध्ये यायचं आहे. या ठिकाणी स्वागत केलं जाईल. आमच्या समीरदादा दांडेल, आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या शुभास या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं आहे. पाहुण्यांचा सन्मान होतो. 18 बॉल आणि विजयासाठी 38 धावसंख्येची गरज. महत्वाचा खेळाडू अजूनही मैदानात आहे, तो अर्थातच योगेश पाटील. 4 बॉल 6 वरती खेळतोय. साहिल, क्या बात है, महत्वाची विकेट घेतले ते साहिल चौधरीने. लक्ष वडगावला दिला. मोठा धक्का, योगेश पाटील बाद. सोनाई प्रतिष्ठानची ही जी आपण सदस्यांची संख्या पाहतो ना, ती पण एक मैत्रीप्रमाणेच आहे. अरुणदादा म्हणजे सचिनदादा असेल, समीरदादा असेल आणि आपल्या समोर हा बॅनर आहे. या बॅनरवरची सर्व मंडळी या स्पर्धेचे आयोजक देखील आहेत आणि या सर्वांची घट्ट मैत्री आहे. घट्ट मैत्री, ज्या मैत्रीच्या धाग्यात ते बांधले गेलेत आणि त्याचं रूपांतरण होत आहे ते समाजसेवेमध्ये आणि त्यातूनच संपन्न होत असणारी ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा. एकूण 48 आहेत का? 48. आकडा कमी जास्त असेल तर सांगा. ऑल टीम 48 ची आहे. 2 कमी 50 का? ओके. 17 चेंडू आणि विजयासाठी 38 ची गरज. एक एक गोष्ट जरी सांगायला गेल्या ना तरी सुद्धा ओव्हरमधल्या गॅप फिलिंग होतील. मगाशी येऊन सांगितलं, अरे समीर आपल्याला एक मोबाईल द्यायचा, अँड्रॉइड मोबाईल प्रेक्षकांना. ऑन साईडला फटका लेफ्टी बॅटर आलाय. चौकार षटकारांची नितांत गरज आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, एकच धाव आणि या सिंगलने स्कोर झाला 20. खरं तर या सोनाई प्रतिष्ठानमध्ये जय मल्हार वाशिवली आणि गावदेवी ब्रास ब्रँड वाशिवली टोटली इन्क्लूड आहेत सोनाई प्रतिष्ठानमध्ये. सिंगल घेतले 20 धावा. आसपास 14चा आता आस्किंग रन रेट झालाय. इम्पॅक्ट नाहीये पा, बॅटले लागला होता बॉल, हेच पंच सांगतायत. सध्या मेन अंपायर आहेत नरेश म्हात्रे. अविनाश पारंगेच आहेत सध्या.
15 चेंडू आणि विजयासाठी 37ची गरज. एक आपण अंदाज बांधतो ज्या मैदानात गोष्टी घडतात, कारण ही खेळपट्टी पॅरलल आहे. आम्हाला प्रयत्न चालू आहेत मिड विकेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. फिल्डिंगही चांगली आहे तुरमाळे संघाची. फक्त एकेरी धाव संख्येने स्कोर झालाय तो 21. अद्यापही कोणाला कुपन द्यायची असेल तर उजव्या हाताला या, कुपन द्या. नशीबवान असाल तर तुम्हाला अँड्रॉइड मोबाईल मिळेल. उद्या पण मोबाईल आहे का? 3 दिवस या ठिकाणी मोबाईल असेल का आपण बघतोय. अरे 4 दिवस बोलू नका. तो सचिन दादा खरोखर देईल चौथा कोणतरी बोलेल त्याचा भरोसा ना. मगाशी 2 मॅन ऑफ द मॅच आले, दोघांना पण स्मार्ट वॉच दिले. एखाद्याने म्हटलं असतं की डिवाइड करून घ्या, म्हणजे बेल्ट एकाला आणि डिस्प्ले एकाला. ही फक्त तट्टा मस्करी करतोय. निर्धाव चेंडूची होते ते सांगतात. 13 चेंडू आणि विजयासाठी 36ची गरज. म्हणजे बोलावं तेवढं कमी आहे. म्हणूनच मी मगाशी म्हटलं ना, कविवर्य विंदा करंदीकर यांची कविता शोभते सोनाई प्रतिष्ठानला. घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे. नक्कीच समीर सर. आणि आयवा कॅच साठी पण आपण बघतो ना की आयवा कॅच साठी पण टी शर्ट ठेवण्यात आलेली आहे. म्हणजे कोणत्याही प्रेक्षकानं झेल टिपला षटकाराचा तर त्याच्यासाठी देखील आपण बघतोय की टी शर्ट देण्यात येईल. म्हणजे पारितोषिक प्रेक्षकांना पण या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. प्रेक्षकांनी उचलून धरलेली स्पर्धा आहे, म्हणून त्या प्रेक्षकांचं आपण देणं लागतो. सीमारेषेच्या बाहेर झेल पकडला तर टी शर्ट देण्यात येईल. आता 12 बॉल विजयासाठी 35 पाहिजेत. लक्ष 11 वडगाव या संघाला 12 चेंडू 35ची गरज. थोडी चर्चा करू आपण. मैदानात ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे. देवेंद्र माळी सर आपल्या समेत जोडले गेलेत. मगाशी 30 सेकंद फक्त घेतो, कारण आयोजन सोनाई प्रतिष्ठानचं आहे. म्हणून मगाशी बंधूंनी उल्लेख केला, मीच त्यांना करायला सांगितलं की निखिल बाबरचं माझ्या समालोचन करिअरमधील किती महत्त्व आहे. मला कर्जतमधून बाहेर जाण्याची समालोचन करण्याची अजिबात इच्छा नव्हती, अजिबात. मी हे ठामपणे सांगतो. हां बरोबर बोलला. पण निखिल बाबरने, मी ज्या दिवशी पहिल्यांदा ओळेला स्पर्धेला गेलो समालोचन करायला कर्जतच्या बाहेर, त्या दिवशी मला निखिल बाबरने जवळजवळ 15 ते 16 मिस कॉल दिले. मी ते उचलले नाही. निखिलला मी सांगितलं की माझी इच्छाच नाही. परंतु निखिलने सांगितलं की मला की तुला यायचं आहे, आणि तिथून जो प्रवास चालू झाला तो आजपर्यंत असा आहे. बाकी काही नाही. म्हणून थँक्यू सो मच टू निखिल बाबर. दोस्ती नक्कीच. आणि तीच ताकद आज आपल्याला पाहायला मिळते की मुंबईच्या सुप्रीमो ट्रॉफीमध्ये बसण्यासाठी या ठिकाणी कोणाला संधी मिळाली असेल तर आम्ही अभिमानाने सांगतो ते आमचे समीर सर. नक्कीच आपलेही या ठिकाणी धन्यवाद देतो समीर सर की आज आपण या ठिकाणी आलात. आणि बरेचसे फॅन फॉलोअर्स आपलेही आहेत. आपलाही आवाज ऐकण्यासाठी बरेचसे प्रेक्षक या ठिकाणी येत आहेत. तर वळूयात आता मात्र पुन्हा एकदा सामन्याकडे. 12 बॉल 35ची गरज. शेवटी देणं ईश्वराचं, बाकी काही नाही. लॉंग ऑन. सीमारेषेच्या बाहेर फटका, परंतु नाही. वाडिश लॉंगॉनला मात्र हा झेल पकडला जातोय. उंची जास्त होती, अंतर कापता आलं नाही. बॉबी गडगे देखील बाद. आता 11 विजयासाठी धावा पाहिजेत त्या 35. पा किती पारितोषिक आहेत प्रेक्षकांसाठी. आज तुम्ही नशीबवान ठरला तर तुम्हाला अँड्रॉइड मोबाईल मिळेल. सीमारेषेच्या बाहेर तुम्ही झेल पकडला तर तुम्हाला सोनाई प्रतिष्ठानचं टी शर्ट मिळेल. एवढी प्रेक्षकांसाठी नामी संधी. आक्रमण इथे चालू आहे, परंतु लॉंग ऑफच्या दिशेनं हा फटका. 1 धाव मात्र इथे घेतली जाईल. एकेरी धाव संख्येने स्कोर मात्र जाऊन पोहोचलाय. 57चा पाठलाग चालू असताना 23 वरती 23. दहा चेंडू विजयासाठी 34. आणखी एक चांगला चेंडू सौरभ कडून. खरं तर सौरभ जेव्हा मगाशी फिल्डिंग करत होता तेव्हा थोडी दुखापत झाली होती, परंतु पुन्हा आपल्या गावासाठी तो सज्ज झालाय.
9 चेंडू 34ची गरज. क्या बात आहे, फटका समोर लॉंग ऑफला, बॉल सीमारेषा पार. जतीन जाधवच्या बॅटमधून षटकार. सामना समाप्त झालेला नाहीये, इक्वेशन बदललं आता. 8 चेंडू विजयासाठी 28ची गरज. 2 महत्वाचे चेंडू लक्ष 11 वडगाव संघासाठी. आठ चेंडू विजयासाठी 28ची गरज. या षटकाराने थोडे धाबे दणाणलेत गोलंदाजाचे देखील. जतीन जाधवच्या बॅटमधून हा षटकार आलाय. वडगावला जिंकायचं असेल तर जतीन जाधवला खेळावं लागेल. शेवटी हिरो टू झिरो टू हिरो बनायचं असेल तर त्यासाठी चौकार षटकार मारणं गरजेचं आहे. सोनाई प्रतिष्ठान चषक आजची पहिलीच रात्र, पहिलाच सामना ई ग्रुपमधील. आडवी बॅट फिरवली परंतु इम्पॅक्ट नाहीये. सौरभने थोडी लेन चेंज केली, टप्पा थोडा मागे ठेवला. निर्धाव चेंडू, 7 बॉल. आता विजयासाठी 28ची गरज. आघाडीचे फलंदाज काहीच करू शकले नाही. योगेश पाटीलने एक चौकार मारला परंतु त्यानंतर काहीच नाही. ऑफ स्टंपच्या बाहेरची लाईन पकडून गोलंदाजी चालू आहे ती सौरभ. बेल्स पडली नाही असं वाटतंय. स्टंपला बॉल लागला परंतु बेल्स पडली नाही. पहा, आत्तापर्यंतचं मला असं वाटतं तिसऱ्यांदा झालंय मयूर पाटील. रन घेतलीच नाही या चेंडूवरती. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 29 धावा आणि आता 6 बॉल विजयासाठी 28. बॉल लागला आय थिंक स्टंपला. बेल्स लाईट झाल्या परंतु बेल्स पडल्या नाहीत. तर नियमानुसार बेल्स पडत नाही तोपर्यंत फलंदाज बाद नाही. 6 चेंडू विजयासाठी 28ची गरज. 28. दिलखुलास मनोरंजन, सोनाई प्रतिष्ठान, प्रभू श्रीरामांची नामाचा जयघोष असणारा स्टेजवरती बॅनर. सहा बॉल 28 म्हणजे 5 षटकार मारणं गरजेचंच आहे. आता किमान 5 फटके पाहिजेत. पहिला चेंडू वाईट टाकलाय. क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाही जे आपण या क्रीडांगणावरती कित्येक वेळा होताना पाहिलेलं आहे. कमी धावा डिफेंड झाल्यात, जास्त धावांचा पाठलाग झालाय आणि सर्व काय घडलंय. आजकाल सोशल मीडिया असल्या कारणास्तव सर्व गोष्टी आपल्याला सहज समजून जातात. स्टेप आउट झाला होता बॅटर, पुन्हा एकदा लेन शॉट केली, निर्धाव चेंडू टाकला. आता 5 चेंडू विजयासाठी 27 पाहिजेत. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम तयारीत राहा. मनीष 11 कांबे आणि त्यांच्या विरोधात तन्मयी 11 नारपोली या 2 संघादरम्यान लढत असेल. ज्या टीमची फिल्डिंग आहे त्यांनी रेडी राहायचंय. पुन्हा पुढे आला बॅटर. खरं तर ही धावच नसेल त्यामुळे इक्वेशन आणि हा सामना तुर्तास तुरमाळेच्या बाजूने मात्र वळलेला दिसतोय. कारण 4 बॉल 27. अँड्रॉइड मोबाईल आहे प्रेक्षकांसाठी लकी. आणखी एक चेंडू निर्धाव टाकला अथर्वने. या सामन्यावरती आता पकड मजबूत केले. दुसरा सामना होईल मनीष 11 कांबे विरोधात तन्मयी 11 नारपोली. तिसरा सामना होईल गावदेवी अजिवली विरोधात राधाकृष्ण जांभिवली. आणि चौथा सामना असेल बाबू मांडे 11 तळेगाव वाडी विरोधात श्री गणेश देरवली. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न अक्षय पाटीलचा आणि हा सामना एक तर्फी थोडा केला तो गोलंदाज साहिल चौधरीने. आणि आता अथर्व जाधव गोलंदाजी करतोय. पहिले 3 षटकात जे 2 ओव्हर पडल्या साहिल चौधरीच्या त्या निर्णायक ठरल्या 57चा पाठलाग करत असताना. 2 ओव्हरमध्ये साहिल चौधरीने फक्त 10च दिल्या. अनेक मोठमोठी पारितोषिकं असलेली स्पर्धा आहे. उद्या आणखी काय पारितोषिकं वाढवतील यात काय शंका नाही. 5 चेंडू निर्धाव आले. पहिलाच चेंडू वाईड आला होता त्याचीच एक धाव आहे. आणि आता हा शेवटचा चेंडू. तर विजयी झालाय रॉयल कॅफे तुरमाळ या संघ. अभिनंदन या संघाचं. लक्ष 11 वडगाव, ओम साई एंटरप्राइजेस या टीमला पुढील स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच आपण अनाउन्समेंट करू.
या मॅचचा हिरो ठरला आहे. साहिल चौधरी मॅन ऑफ द मॅच. 2 षटकं त्याने टाकले, धावा दिल्या त्या अवघ्या 10, विकेट घेतल्या त्या 2. महत्त्वाचे निर्णायक